मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजता परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतीची एका माथेफिरूनं विटंबना केल्याचं उघड झालं होतं। या प्रकारानंतर आंबेडकर अनुयायी संतप्त झाले होते। परभणी शहरातील आंबेडकरी अनुयायांनी पुतळा परिसरात जमा होऊन रास्ता रोको आंदोलन केले, तसेच रेल रोको देखील आंदोलन केले। या पार्श्वभूमीवर आज परभणी बंदची हाक देण्यात आली आहे। आज सकाळपासून परभणी जिल्हा कडकडीत बंद आहे। सर्व आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली आणि जागोजागी रास्ता रोको आंदोलन करत माथेफिरूच्या या कृत्याचा निषेध करण्यात येतोय। परभणी येथे 4:30च्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भारतीय संविधानाच्या टॅचूची एका अमानुष कृत्य असणाऱ्या माणसाने विटंबना केलेली आहे। या विटंबनेचा परभणी जिल्ह्यामध्ये आज पूर्ण परभणी जिल्हा बंद ठेवून आंबेडकरी अनुयायी, आंबेडकरी महिला यांनी निषेध व्यक्त केलेला आहे व याच्या पुढे अशी घटना महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये झाल्यावर आंबेडकरी जनतेचा हा उद्रेक महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार यांना याचं उत्तर द्यावं लागेल आणि याच्या नंतर सुद्धा ह्या आरोपीला योग्य ते शिक्षा दिली नाही तर आंबेडकरी अनुयायी, आंबेडकरी महिला, आंबेडकर भीमसैनिक यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। हे एक झलक आहे। याच्यानंतर एक जलसा म्हणजे उद्रेक की परभणी जिल्ह्यामध्ये पहिली घटना आहे की चळवळीचं केंद्रबिंदू असणाऱ्या परभणी जिल्ह्यामध्ये एक भारतीय संविधान म्हणजे भारतीय घटना, भारताचं एक पुस्तक, भारतीय एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाच्या टॅचूची विटंबना करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी ही परभणी जिल्ह्यातून आंबेडकरी अनुयायांकडून ही मागणी महाराष्ट्र भारत सरकारला